छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत महाराजांच्या मंदिरामध्ये। हो, महाराजांच्याच मंदिरामध्ये। तुम्हाला ऐकायला देखील जर असं वेगळं वाटत असलं तर ही गोष्ट खरी आहे। ठाणे शहरातील भिवंडी शहरामध्ये महाराजांचं मंदिर आहे। हे ठाणेपासून ते 30 ते 40 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आणि कल्याणपासून देखील 30 ते 30 टू 35 किलोमीटरवरती हे मंदिर आहे। महाराजांचा इतिहास, महाराजांनी जे काय कारकीर्द त्यांच्या काळामध्ये केले त्याबद्दल पूर्णपणे माहिती इथे दिलेली आहे। जर तुम्ही आलात तर हे बघायला नक्की या, हे विसरू नका बघण्याला। ही गोष्ट म्हणजे इथे तुम्ही बघता की छायाचित्र दिले आणि छायाचित्राच्याच खाली त्याची इन्फॉर्मेशन देखील दिली की ते छायाचित्र एक्झॅक्ट कसलं आहे, की त्यामधले कारकीर्द पात्र हे कोणाबद्दल आहे आणि ते काय एक्सप्लेन करतात हे इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्ही इथे आल्यानंतर नक्की हे सगळं पहा, खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह अशी ही गोष्ट आहे। जसं की तुम्ही बघू शकता की इथे स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तो होता तोरणा, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। या पुढे बघू अजून। जसं तुम्ही बघू शकता की इथे हत्यार लावलेले आहेत आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन देखील दिलेली आहे। जसं की याला म्हणतात जगदापुरी। वर्गीकरण सुप्त शस्त्र, 150 ते 200 ग्रॅम याचं वजन, त्याची लांबी आणि वैशिष्ट्य एवढं सगळं दिलेलं आहे। प्रत्येक हत्याराबद्दल, अवजाराबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तुम्ही इथं तिथे देखील आहे, इथे देखील आहे, थोडंसं रिफ्लेक्शन येते। इथे देखील अशा काही हत्यारांची नावं लिहिलेली आहेत, त्याबद्दल इन्फॉर्मेशन इथे दिलेलीच आहे। आणि हे ते शस्त्र।
महाराजांचं हे मंदिर भिवंडी शहरामध्ये आहे आणि हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या अंतर्गत 14 मार्च 2025 रोजी श्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत याचं उद्घाटन झालेलं आहे.